शरीराला थंडावा देणारं कैरीचं पानं कसं करायचं ते करा, चला बघूयात. तर इथे मी त्यासाठी 3 कैऱ्या घेतल्या, त्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या, म्हणजे चिक सगळा निघून जातो. आणि त्या पुन्हा कुकरच्या 2 शिट्ट्या लावून करून घेतल्या, वाफवून घेतल्या. आणि इथे आता आपल्याला कैरीचा गर काढायचा आहे. तर इथे कैरीचा 1 कप गर निघालेला आहे, त्यासाठी इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे चिरून. पुदिन्याची मुठभर पाणी घेतले, काळं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार पांढरं मीठ टाकायचं आणि चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आणि बारीक जमेल तितकं छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. इथे आपलं कैरीचं पन्ह देखील बनवून तयार झालेलं आहे. तर त्यापासून आपण पन्ह बनवूयात आता. तर ग्लासमध्ये 1-1 चमचा पन्ह टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे 3 ते 4 आणि थंडगार असं पाणी टाकायचं. माठातलं किंवा टाकू शकता किंवा फ्रीजमध्ये देखील टाकू शकता. आता मिक्स करायचं व्यवस्थित असं, पन्ह छान एकत्र असं मिक्स होईल. बर्फाचे खडे टाकायचे वरती. इथे आपलं थंडगार पन्ह बनवून तयार झालेला आहे. पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब